आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. थांबा थांबा पागमारी थांबा, मी देतो. ठीक आहे, मी खावा तो परत. थांबा. आईंचा फोन आहे. हॅलो. कशी आहेस मंजू बाळा? बरं वाटतंय ना आता? मी बरी आहे. तू कशी आहेस? गोळ्या घेतीस ना वेळेवर? अगं घ्याव्याच लागतात. तुझी बारकी बहीण आहे ना का डोसक्यावर बसायला, मग घ्यायलाच पाहिजेत. बरं तू घेतेस ना समजा गोळ्या औषध टायमावर? होय. सत्य तिकडं आहे म्हणल्यावर काय काळजीचं कारणच नाही बघ. मला माझ्यापेक्षा जास्त चांगली काळजी घेते बघते तुझी. होय. वाटलं नव्हतं ग ते पोरगा एवढा बोळ्या स्वभावाचा असं. मला का नाही आधी गुंडच वाटायचा. अगं डीजेला नाही का भर मंडपातनं उचलून घेऊन गेला होता. असला राग आला होता त्याचा. बरं तुझ्याशी पण बारीक सारीक गोष्टींवर भांडण करायचा. बाबी लई राग यायचा. आता बघ की आपल्या घरला तुला दमदाटी करून गेला होता. बाबी लई राग आलता मला त्याचा. पण आता का नाही त्याच्याबद्दल मनात कसलीच कुठलीच आडी नाही बघ. लई चांगला पोरगा आहे बघ सत्य. म्हणजे बघ की माझ्या आजारपणात तुझ्या आजारपणात लई भक्कम साथ दिली ग त्याने. सत्य होता म्हणून समजा नीट निभावलं. आपलं चुकलंच बघ मंजू. आपण का नाही त्याच्याबद्दल असं आधीच वाईट मत नव्हतं बनवायला पाहिजे. असं सत्यालाही चांगला पोरगा आहे ग. लय नशीबवान आहे मी का सत्यासारखा पोरगा मला जावी म्हणून मिळाला. बघ मी आधीच म्हणलं होतं का नाही की सत्यादाजी एकदम बेस्ट आहेत म्हणून. बाई ग आपल्याला आपल्या अपेक्षेपेक्षा चांगला पोरगा जावई म्हणून मिळालाय. तुमच्या दोघींचं काय चाललंय तिकडं? अगं आमचं सोड. सत्य होता तिकडं म्हणून समज नीट झालंय बघ. आई बास झाला तुझं सत्यापुराण. जरा लेकीचं बी कौतुक कर की कधी तर. अगं तुझं कौतुक कायमच आहे आम्हाला. हा आणि काय सांगावं तुझ्याबरोबर राहून राहून सत्याबद्दल असेल तर. बरं चल ठेवते फोन. हा स्वतःची नीट काळजी घे. गोळ्या औषध टाइमावर घे ना आराम कर. वय तू बी काळजी घे. हा ठेवते. काय हो वाघमारे, आई जेव्हा माझं कौतुक करत होत्या तेव्हा तुम्ही जळत का होता? छे मी कशाला जळू? काय पण काय. मग लगेच स्वतःचं कौतुक कशाला करायला लावलं? आता कुठल्या लेकराला आपल्या आईनं दुसऱ्या लेकराचं कौतुक केलेलं आवडेल? राग येणारच की. कळलं का सत्यजितराव? बोला. हा बोल. अरे आपल्या मंडळात गणपती दर्शनाला येतोस का नाहीस? पोरं सगळी वाट बघतात आपली. अरे पण इथं घरात. तसं बी मी आरामच करणार आहे आता. तुम्ही जावा तिकडे. पोरं वाट बघत असतील ना. ठीक आहे निघतोच मी. हा वाघमारे येतो मी, पण त्याआधी तुम्हाला गोळ्या खायच्या. थांबा. हे बास आता नको. बरं ठीक आहे थांबा. ठीक आहे वाघमारे येतो मी, तुम्ही आराम करा. काय झालं सपनी? अगं उठ की. जयजा अरे बघ सपनीला काय झालंय? चक्कर आली सपनीला. जयजा बघ की लवकर काय झालंय सपनीला. सपने अरे काय झालंय? चक्कर पडली. हे सपने उठ. हे सपने उठ ना. खुर्ची घेऊन ये. खुर्ची घेऊन जा. उठ उठ सपने. सावकाश. अगं हे बघ.
सावकाश सावकाश. अगं काय झालं हिला? दिवसभर काम करत होती ना मी घेऊन जातो हॉस्पिटल. काय काय झालंय काय? चक्कर आली स्वप्नीला. लय अशक्तपणा आलाय वाटतं तिला. जे त्या पटकन दवाखान्यात घेऊन जा. मी पण येतो तुझ्यावर. चल. म्हणजे चक्कर आली म्हणजे मला पण कसं आहे विकनेस मुळे असं वाटत असेल तशी ठीक आहे मी. जय तिला आधी रूम मध्ये घेऊन जा. आराम करू दे तिला. हा हा जा जा रूम मध्ये जावा. हात लावा की. काय माग लागलंय काय कळत नाही. तिकडं मंजू आजारी, आता ही सपना. होय तर काम पडल्यात समधी एवढी मोठी. मी समधी काम करते. चित्रकार चहा ठेव का तुम्हाला? वाईस पाव पण करते. नाही नाही नको. मी जरा बाहेर चाललोय. मला यायला थोडा वेळ होईल. बरं बरं. आराम चाललंय. असू दे ठीक आहे. चहा आणला होता तुझ्यासाठी. मम्मी साहेब तुम्ही कशाला आणला? मी स्वतः आले असते की. नाहीतर सपनाताईच नाही. घे 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 घे. अगं घे. समध्यांच्या नशिबात थोडंच असतंय होय सासूकडून सेवा करून घेणं. बिचारी सपनी रोज राब राब राबते बघ. एवढी दगदग करून तिला आली चक्कर. तेव्हा आता मलाच तुझ्याकडे बघावं लागणार ना. मम्मी साहेब काय करते? नको प्लीज. काय का आता मंजिरी? खरंच नाही भेटायच बघ तू. अगं आता हाय चान्स तर करून घे की बाई सेवा. हा उगा तुला काही कमी जास्त झालं तर माझा लेक मलाच जा विचारायचा. मग आम्ही त्याला काय उत्तर द्यायचं? कसं आहे माझं वागरू लई भाबडा आहे बघ. आणि तू तुझ्या पदराला कसं त्याला मस्त घट्ट बांधून ठेवलंय ना. मग आम्ही कसं सोडवायचं? हा सांग की. असो स्वप्न असले म्हणून काय झालं? मी आहे की तुझी सेवा करायला. तू काय काळजी करू नको. मी समदा सणाचा व्याप सांभाळीन बघ. रात्रीचा परसाद बनवीन, धुनी भांडी करीन, बेशिंग साफ करीन, किचन चकचकीत करून ठेवीन. आणि तू अजिबात टेन्शन घेऊ नको. तुझी काळजी घे फक्त. मम्मी साहेब अहो प्लीज असं नका बोलू. मी मला जमेल तसं सगळं करीन. कशाला बाई?